गुड इव्हनिंग मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे, फ्राईड राईस दाखवणार आहे. त्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला लागणार आहे राईस. आपण भात शिजवून घ्यायचा मैत्रिणींनो. पुन्हा एक कांदा लागणार आहे मीडियम साईजचा, आणि मोठं टमाटर घेतलंय मी, आणि शेंगदाणे, आणि इकडं घेतलंय मैत्रिणींनो आपलं घरचा काळा मसाला, चिली पावडर, टर्मरिक पावडर, आणि घेतली मी उडदाची डाळ घेतली आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला मीठ आणि तेल लागणार आहे. आधी आपण तेल टाकून घेऊ. तेल घातल्यानंतर मोहरी घालायची, जिरे घालायचे, सोया सॉस एक लागणार आहे मैत्रिणी आपल्याला, थोडा. जिरे मोहरी तडतडली, कांदा घालायचा आहे आपल्याला. कांद्यासोबत आपल्याला शेंगदाणे घालायचे मैत्रिणी. शेंगदाणे तळून निघते. शेंगदाणे तळले ना तेलामध्ये छान लागते टेस्ट. कांदा चांगला फ्राय करायचा आहे मैत्रिणी आपल्याला. होत आलाय आता मैत्रिणी आपल्याला घालायचे टमाटर घालायचे. टमाटर घातलं की याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायची चवीनुसार. आता हळदी पावडर, चिली पावडर, आपला घरचा काळा मसाला, आणि उडदाची डाळ घेतली मैत्रिणी मी, थोडीशी घालायची आणि बाजूला ठेवून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस अर्धा चमचा. छानपैकी आपल्याला राईस घालून घ्यायचा आहे मैत्रिणी. कमी जास्त करायचा मैत्रिणी. कढई गरम झाली ना, चमचा गरम होते. आता एवढा गरम झालाय ना, आता फुल होता ना मग कमी गॅस करायचं मैत्रिणी. आपली स्वतःची काळजी घ्यायची. गाठी फोडायच्या राईस मधले. आता गरमच आहे ना राईस शिजवून घ्यायचा मैत्रिणी आधी. आपल्याला घालाय मैत्रिणी थोडा चांगला आणखी हे करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा गॅस वाढवायचा आहे इथं. तुमच्याकडं कोथिंबीर जरा असली तर ऑप्शनल आहे मैत्रिणी. कोथिंबीर टाकली तरी जमते, नाही टाकली तरी जमते.
मैत्रिणींनो आपला फ्राईड राईस तयार आहे. असा फ्राईड राईस मैत्रिणी नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.